कधी कधी आयुष्य इतकं बदलतं ना की स्वतःचं मनही स्वतःला ओळखत नाही. एक काळ असा असतो जेव्हा माणूस सगळ्यांसाठी जगतो, सगळ्यांना आनंद देतो, पण शेवटी स्वतःच आतून तुटत जातो. लोकांना फक्त आपलं हसणं दिसतं, पण रात्री उशीमध्ये चेहरा लपवून रडणं कोणीच पाहत नाही. ती स्त्रीही अशीच होती, घरासाठी जगणारी, सगळ्यांची काळजी घेणारी, पण तिच्या मनात दुःखाचं वादळ चालू होतं. एका रात्री ती स्वामींच्या फोटोसमोर बसली, डोळ्यात पाणी, हात जोडलेले, आणि फक्त एकच प्रश्न: स्वामी, मी इतकं कोणासाठी वाईट केलं होतं की माझ्याच वाट्याला इतकं दुःख आलं? काही क्षण शांतता होती, आणि मग मनात एक आवाज आला: बाळा, जगाने तुला त्रास दिला म्हणून मी तुला सोडलं असं समजू नकोस. मी शांत आहे, कारण मी तुझ्यासाठी काहीतरी मोठं लिहितोय. ती पुन्हा रडू लागली, कारण आयुष्यात पहिल्यांदाच तिला वाटलं कोणीतरी तिचं दुःख समजून घेते. स्वामी म्हणाले, तू खूप सहन केलं आहेस. लोकांनी तुला कमी समजलं, तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेतला, तुला एकटं सोडलं. पण लक्षात ठेव, जे लोक तुला रडवतात त्यांच्यापेक्षा माझी शक्ती मोठी आहे. त्या रात्रीनंतर ती बदलली. लोक बदलले नाहीत, परिस्थितीही लगेच बदलली नाही, पण तिच्या मनात विश्वास निर्माण झाला. आता ती रडली तरी तुटत नव्हती, कारण तिला माहिती होतं, स्वामी तिच्यासोबत आहेत. मित्रांनो, कधी कधी देव तुमचं आयुष्य उशिरा बदलतो, कारण तो तुम्हाला कमजोर नाही, तर खूप मजबूत बनवत असतो. आज जर तुम्ही रडत असाल, एकटे वाटत असेल, कोणी समजून घेत नसेल, तर फक्त डोळे बंद करा आणि स्वामींना म्हणा, माझ्यात आता ताकद नाही, बाकी सगळं तुम्ही सांभाळा. विश्वास ठेवा, ज्या दिवशी देव हात धरतो त्या दिवशी नशीबही बदलायला सुरुवात होते. स्वामी म्हणतात, रडू नको बाळा, तुझं दुःख पाहून मी शांत बसणार नाही.